सूत्र 106. नानाश्चर्यमिदं विश्वं किंचिदिति निश्चयी निर्वासनः स्फूर्तिमात्रो न किंचिदिव शाम्यति. नानाविध आश्चर्यांनी भरलेलं हे जग मिथ्या आहे, क्षणभंगूर आहे अशी खात्री पटलेला ज्ञानी पुरुष वासनारहित निरीच्छ होऊन खरोखर एवढी शांती प्राप्त करतो की त्याच्यासाठी काहीच अस्तित्वात नसतं. नाथ सांगतात, ज्ञानाअभावी माणूस नानाविध नवलाईनं नटलेल्या क्षणभंगूर सुख किंवा दुःख देणाऱ्या गोष्टींनी भरलेल्या जगात रमतो. अहंकार आणि वासना यांच्या पूर्ती आणि तृप्तीसाठी धडपडत राहतो. ही पूर्ती झाली तर सुखी होतो, पूर्ती झाली नाही तर दुःख आणि विषादात बुडून जातो. कारण तो ह्याच गोष्टींना सत्य आणि शाश्वत मानत असतो. ज्ञानी माणसाला मात्र ह्या सत्याचं असत्य रूप आणि आभासी शाश्वतामागील अशाश्वतता यांचं पूर्ण भान आलेलं असतं. सृष्टीचालक परमशक्तीचं चैतन्य रूपाचं ज्ञान झालेलं असतं. त्यामुळे अहंकार आणि वासनापूर्तीच्या मागे धावण्याचा मूढपणा तो करत नाही. परमशक्तीचं स्मरण ठेवून आयुष्यात काही मिळवण्याची वृथा धडपड करण्यापेक्षा जे मिळालं आहे ते आनंदानं स्वीकारत जातो. त्यामुळेच तो परमशांतीला प्राप्त होतो. त्याच्या लेखी जगात सर्व काही असतं आणि नसतंही. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची त्याची दृष्टी सम्यक असते. मन शांत आणि बुद्धी स्थिर असल्यानं तो नेहमीच आनंदात असतो. अहंकार, वासना आणि विकार पूर्णपणे सहज विगलित झाल्यानं तो खऱ्या अर्थानं मुक्त असतो. परमशांतीची अनुभूती घेतो. त्याच्या लेखी ह्या जगाचं अस्तित्वच नसल्यानं त्यात रमून त्यातल्या क्षणिक सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलत राहणं त्याला मानवतच नाही. मुळात जे नाहीच ते कसं मिळवणार, त्यासाठी कसं धावणार, त्यातून काय साधणार. ज्ञानी माणसाला ह्याचं पूर्ण भान असतं. म्हणूनच तो शांत आणि मुक्तही असतो. परमशांती आणि मुक्तीची अनुभूती घेण्यासाठी सृष्टीचालक परमचैतन्य शक्ती जाणून घ्या. नानाविध नवलांनी नटलेल्या ह्या जादुई दुनियेपासून निर्लिप्त रहा असा मोलाचा संदेश सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी देत आहेत. माणसासाठी हा तारक मंत्रच आहे.